स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे काही प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, कथकली हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 झारखंड, 2 ओडिसा, 3 केरळ, 4 आसाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 केरळ. कथकली हे नृत्य केरळ या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 2, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले, 2 महात्मा गांधी, 3 विनोबा भावे, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 3, सर्वात कमी किनारपट्टी कोणत्या राज्याला लाभलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 गुजरात, 3 तामिळनाडू, 4 गोवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोवा. गोवा या राज्याला सर्वात कमी किनारपट्टी लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक 4, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती, 2 उपराष्ट्रपती, 3 पंतप्रधान, 4 सरन्यायाधीश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती हे असतात. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी, 2 चंबळ, 3 कृष्णा, 4 नर्मदा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा. नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 6, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक 1 पहिला, 2 दुसरा, 3 तिसरा, 4 चौथा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दुसरा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 7, अर्धनग्न फकीर असे महात्मा गांधी यांना कोणी म्हटले होते? ऑप्शन क्रमांक 1 चर्चिल, 2 जिन्ना, 3 मंडेला, 4 माउंटबॅटन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चर्चिल. अर्धनग्न फकीर असे महात्मा गांधी यांना चर्चिल यांनी म्हटले होते. प्रश्न क्रमांक 8, न्यूमोनिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 डोळे, 2 डोके, 3 हृदय, 4 फुफ्फुस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस. न्यूमोनिया हा रोग फुफ्फुस या अवयवाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 9, टायफॉइड हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 डोळे, 2 मोठे आतडे, 3 हृदय, 4 फुफ्फुस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मोठे आतडे. टायफॉइड हा रोग मोठे आतडे या अवयवाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते? ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा, 2 वैतरणा, 3 कावेरी, 4 भीमा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कावेरी. कावेरी ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 11, बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी अचानक पुढे ढकलले जातात, कारण काय? ऑप्शन क्रमांक 1 न्यूटनचा पहिला नियम, 2 न्यूटनचा दुसरा नियम, 3 न्यूटनचा तिसरा नियम, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 न्यूटनचा पहिला नियम. अचानक बस थांबल्यावर बसमधील प्रवासी हे अचानक पुढे ढकलले जातात, कारण न्यूटनचा पहिला नियम. प्रश्न क्रमांक 12, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 परिवलन, 2 गती, 3 परिभ्रमण, 4 भरती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 परिभ्रमण. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 13, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरते यास पृथ्वीचे काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 परिवलन, 2 गती, 3 भ्रमण, 4 भरती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 परिवलन. पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरते यास परिवलन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14, नौसेना दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 2 डिसेंबर,
2 3 डिसेंबर, 3 4 डिसेंबर, 4 5 डिसेंबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 4 डिसेंबर. नौसेना दिवस हा 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15. भारतीय वायुसेना दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 8 ऑक्टोबर, 2 3 डिसेंबर, 3 4 डिसेंबर, 4 5 डिसेंबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 8 ऑक्टोबर. भारतीय वायुसेना दिवस हा 8 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16. भूसेना दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 8 ऑक्टोबर, 2 3 डिसेंबर, 3 4 डिसेंबर, 4 15 जानेवारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 15 जानेवारी. 15 जानेवारी या दिवशी भूसेना दिवस साजरा केला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.